आणि आपण आता असाव भुईबावड्यात भुईबावड्या आपण आता चाललो गगनबावड्या त्या रोडनेवरती आणि आता आपण पोचलो खिंडीत परफेक्ट. खिंड मुंबई जवळजवळ 495, पुणे 290 आहे, सांगली 105 किलोमीटर असं विषय आहे. पाण्यासाठी मी तुम्ही गगनगिरी महाराजांच्या प्रवेशावरची वगैरे आपण पोचला तर वरती जाऊया तसं पाहिजे. आणि बघू शकता तुम्ही इकडे सगळं तोडफोड झालेली असा सगळा इकडचा खबरानं काढल्याने वाटतं, त्याच्यामुळे ही जागा पेस वाढलेलो असा. तर त्याच्यामुळे आरामात तसं आरामात राहा. पुढे काम चालू आहे बघू शकताच तुम्ही. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीश गुरव तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आपण चालला आता वैभववाडीक जाऊचं आहे, थोडंसं एक काम आहे त्याच्यासाठी जातं आहे. जर जमलंच तर आमका जाऊचं भुईबावड्यात. तर भुईबावड्यात गेलो तर नक्की गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत जाऊचं आमचं प्लॅनिंग आहे. वाढलेच 10, पण बघू आता ऊन एवढा पडला ना बापरे बाप. 2-3 दिवस ना ऊन कंटिन्यू जास्त आता म्हणतात असा. आता काय माहिती बाबा, शास्त्रज्ञ तर म्हणतो, वैज्ञानिक बोलतात की म्हणजे बातम्या सांगत होते न्यूजमध्ये बोलत होते की 2-3 दिवस अजून ऊन जास्तीत जास्त पडण्याची शक्यता. आणि आतापासून उन्हाची जरा जास्त असा आणि तरी पण आपण चाललो. मी या मुकेश आहे. सो आपण ॲक्च्युली माझं पण एक काम आहे बॉडी, त्याचं पण एक काम आहे. सो ॲज आपण शेअरने चाललो आहे तिकडे. सो आपण तिथे थोडंसं काम करणार आहे आणि नंतर जाऊ पुढे. भुईबावड्यातून माझं एक काम आहे, जर समजाच तिकडे गेलो ना तर नक्की आपण गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत जायचा प्रयत्न करू आणि आपल्या त्या व्हिडिओमध्ये नक्की येऊन जाईल. आणि जसं तुम्हाला अपडेट पण करीन नक्की, जर समजा गेलो किंवा नाही गेलो तर तुमका अपडेट तर नक्कीच मी करीन. तर चला तर मित्रांनो जाऊया थोडंसं काहीतरी वेगळ्या ठिकाणी वेगळं फिरूया. सो चला जाऊया वैभववाडीत. म्हणून म्हटलं चला कॅमेरा काढूया, जाऊया वैभववाडीत. तुम्हाला वैभववाडी पण दाखवते सध्या कसं काय चालू आहे सगळं. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काही नवीन जर समजा भेटत असेल, काही नवीन शिकायला भेटत असेल, काही नवीन ऐकायला भेटत असेल, बघायला भेटत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ भेटत जाते. चला तर मित्रांनो जाऊया आता आपण वैभववाडीत. पण जरा वैभववाडीत. सो माझं पण काम आहे, मुकेशचं पण थोडंसं एक काम आहे. तो चला जाऊया आपण वैभववाडीत. सो चला ऑलमोस्ट पोचला होता वैभववाडीच्या रोडवर आणि तुमचं इथे वैभववाडी घायना वैभववाडी तुम्ही जाऊ शकता व्यवस्थित. घायना वैभववाडी जाऊन आपण वैभववाडी जाऊचा. सो दिसता टॉवर दिसता. तर चला जाऊया पुढे. आपण रोड नंबर 2 इथून चालू होता आणि माझ्यामध्ये त्याचं काम चालू आहे ब्रिज. तर त्याच्यामुळे जरा इकडून बायपास रोड काढलेलो आहे, खाली वगैरे काम चालू आहे बघा. बायपास रोड एक काढलेला आहे जेणेकरून तुम्ही जाऊ शकता. पाणी कसं रे गेलं, खालना पाईप टाकल्याने वाटतात. शिवबंध नदी मस्त पाणी होतं भारी असतं, बरोबर पाणी वाटतं. त्याच्यात ते ब्रिजचं काम चालू आहे तिकडे, जेणेकरून उद्या पूल झालं ना जाऊ शकतं. असतो त्याच्यामध्ये हे करतात. सध्या प्रगती चालू आहे. आता आपण हिला खांबाला जाऊ. चाय पीक थांबला वैभववाडीत, चाय पिऊया. शुगरलेस भेटतात 15 रुपये. एकच तो चहा पियतच नाही. घेऊन काय करूया. धन्यवाद. काय आपण आता असाव भुईबावड्या ऐनाने वगैरे आपण जवळ खूपदा इकडे येतात. सो आपण भुईबावड्याला शिवाजी मंदिर कुठला राईट साईडला. तर आपण जस्ट एक काम करू. आपण तिकडं भुईबावड्याला आपण नाव गगनबावडे म्हणजे गगनगिरी महाराजांच्या मठाडे जातात. काही ना मग आपण तिकडे त्या मार्गे वैभववाडीत उतरतात. मग इकडे आपण काही इकडे येणार नाही भुईबावड्या. तो मस्तपैकी स्पेशल ना तो काहीतरी दाखवत आहे. पण लास्ट टाईम गेलो तेव्हा गावात जस्ट आपण जाऊ सगळे आपल्या इकडे जात निवडून या आणि सगळे गोवा वगैरे म्हणतात येणारीचे इकडे. आपण आता चाललो गगनबावड्या त्या रोडनेवरती. तुमका वरचं मी
व्ह्यू देत जाईल वरती हळूहळू. दुपारचे वाजल्यात बरोबर 12:30, त्याच्यामुळे जरा गरमी जास्त झालेली आहे. सो तरी आपण ट्राय करूया तुमचा ब्लॉग बनतो. सो चला जाऊया वरती गगनबावड्या. थंय असा सगळा फिरायचा. किती वेळ लागते माहिती नाही. बरोबर आता वाजल्यात 1:15 सॉरी. सो आता किती जाते कधी किती मिनटं लागतील तर तुमका मी सांगतोय. सो चला आपण आता सध्या आहोत आणि जात आहोत. सो चला जाऊया वरती जाऊया. धूळ उडून गेलो त्याच्यामुळे आम्ही माझ्या थांबला. तुम्ही कशा थांबलो खूप गेलो मेलो असतो कडे आपटा दिलो असतो कसलो गेलो तो बाबा काय सांगा नाही कारवाल्यांचा अजिबातच ऐकत नाही. आणि हा तुमका दिसला असं मी ॲक्च्युली काढत होतो ह्याच्यासाठी व्हिडिओ, पण तो तुमचा व्हिडिओ दिसलो म्हणजे कारण की मी ऑन केले म्हणून कसलं नेण्यात बघितलास ना. असा आहे भीतीच आहे का गगनबावडा घाट म्हणजे जरा चौकातच चालता लागता. सो चला आपल्याला वरती जायचं आहे या साईडला. मस्त वाटतं बघा आधी घरी. माझ्या पावसात तर भारी वाटलं. हे फोटो काढलेला आम्ही लास्ट टाईम. आपण हे एक फोटो काढलेला जे फोटोज आपल्याला हत्ती नाही माहिती नाही. आणि एक खिंडीत आपण फोटो काढला. गगनबावडा बरोबर आहे ना 4 किलोमीटर आहे. मस्त असं वातावरण भारी वाटतं. जर पावसात दिलं असतं तर अजून भारी वाटला असता कदाचित. जागच्या जागी तिकडे नाही जागच्या जागी पुढे एक एस टी येतात. तुला एस टीचा व्ह्यू दाखवते. वाटता पण नको वाटता भीती वाटता. पाठोपाठ गाडी असू दे. वाघाचं चित्र वगैरे आहे. वाघाचं चित्र वगैरे एकदमच घातक सीन आहे हो. दिसतं एवढा भारी आहे पण लय घातक आहे. खाली पण बघू शकता तुम्ही. आणि ह्याचं काही एस टीवर पुढे असतात ना तर सायटिकच जरा गाडी ठेवायची एकदमच. कारण की एकदम आखूड रस्तो त्याच्यामध्ये तो इश्यू. आता त्यांनी रस्तो केले नाही आहे कदाचित त्या वैभववाडी साईडचा रस्तो केला नाही की नाही तो आपल्याला काय माहिती नाही आहे. पण आता आपण भुईवाड्याचं वरती जाऊ रस्तो हा तसंच हा असं काय वेगळा मला वाटत नाही. आता पुढे काय असत तर माहिती नाही पण आता हा तसंच सेम वाटतं. पण थोडंसं जरा भीतीदायक थोडा कारण की तेवढं थोडा समोरून गाडी मोठी येली तर साईड पण देऊ काही असं विषय असा. आणि गगनगिरी महाराजांचा माझ्या मते मठ तिकडे आहे. सो आपल्या थंय जाऊचा आपण तिकडे जाऊयाच. सो सध्या तरी आता तुम्ही राईडची मजा घ्या घाटातली. डोंगरावरनं आपण आता जात आहोत. सो जागच्या जागी त्यांनाच बघा एकदम त्या साईडला पण काय नाही त्या साईडला पण काय नाही. सो असं मस्तपैकी याचं राईडचं तुम्ही एन्जॉय करा. समोरून गाडीची काय तर दिसत पण नाही आहे. तर बघू शकताच. तुमका गाडी थांबवायची आहे किंवा थोडंसं साईडवरून थोडी हॉर्न मागत पुढे जाऊचा असं विषय आता. तर माझ्यामध्ये खिंड्या येतात. सो मी ब्लॉग चालूच ठेवते कंटिन्यू. काही विहीर आहे वाटतं ते कोणात दिसत लागेल मला साधारण. काही थांबून वगैरे फोटो करत होता. आणि आता आपण पोचलो खिंडीत परफेक्ट. सो खिंड मुंबई जवळजवळ 495, पुणे 290 आहे, सांगली 105 किलोमीटर असं विषय आहे. पाण्यासाठी तुम्ही पाणी आहे. लोक बसली आहेत जेवतात वगैरे आहेत शांततेत. मस्तपैकी असं आपण आता घाटाचा रेस्टॉरंट घेतले. भारी वाटतं. आणि बरोबर आमचा वरती चढाक जवळजवळ 1 तास म्हणजे 12:49 झाले. 1 मिनिटं म्हणजे 1 वाजलं बरोबर हे पकडून गेला सर. आता येईल गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इकडेच जस्ट आपण इथे आहोत. इथून तो कोल्हापूरचा रोड आहे माझ्या मते. कोल्हापूर तिकडे वैभववाडी आणि इकडे आपण भुईबावडा. सो आपण बरोबर गगनगिरी महाराजांच्या प्रवेशाच्या इकडे येतो गगनगड. सो आपण इकडे जाऊया. तर पाय पडायचं आपल्या. सो तिकडे जाऊया.
दिसता काय माहिती, पण समोरचा बघू शकता गगनगिरी आमच्या इकडे आपण आहोत आता. आणि हो व्ह्यू खालचो मस्तपैकी असतो तो पण. सो इथून मिरर मधनं पण वाटा काय माहिती नाही, पण वाट मधल्या वाटता ह्या वेळेने नकाच्या इथे आपण खूपच नागमोडी वर्ण असल्यामुळे थोडंसं जरा शांततेतच गाडी चालूची लागतात तुमचा. आणि मग ते हा एक्स्ट्रा रोड थोडासा वाढवला आहे वाटतं सिमेंट टाकून, त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला जो दिसतोय समोर तो हा त्यांचा मठ आहे. मी पहिल्यांदाच येतो आहे आणि आपण सध्या कोल्हापुरात आहात. ही एक आणि मोठी गोष्ट की आपण एक कोल्हापुरात आहोत पकडू गेला असं. याच्या खाली आपला सिंधुदुर्ग आणि आपण इकडे कोल्हापुरात म्हणत आहोत. सो आत्ता जे आपण आहोत ते आपण कोल्हापुरात आहे MH09 असं विषय आता. आणि मस्तपैकी वर्ण नागमोडी चालू आहेत. पावसात जाम मजा येते असते माझ्या मते कदाचित. सो नक्की आपण ट्राय करू. जर पावसात वेळ असेल साहेबांकडे आमच्या तर नक्की आपण एकदा भेट देऊया. कंटिन्यू आपण स्पेशल याच्यासाठी जाऊया. एकदा नक्की भेट देऊया मी माझ्या पावसात कसं वाटतं. तो आपण हा टर्न मारूया आणि पुढे जाऊया. हां हे पण मस्त आहे. आपण काय ॲक्च्युली इथे थांबून तुम्हाला दाखवतो आतमध्ये जातोय की नाही मला तो हा जो रोड आहे ओके तो हा बनवला रोड काय ओके तो हा जो तुम्हाला दिसतो ना खाली रोड तो बनवला आहे. तो जाता तुम्हाला दाखवूच आपण, कारण की इथून माझ्यामध्ये दिसतं आहे की नाही मला पण माहिती नाही. दिसत असेल तर अतिउत्तम, कारण की मी काय स्टिक नाही आणली आता हातच आहे. त्याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं हात वरती करायचा माझा प्रयत्न आहे. सो आपण तिकडून आलो त्या साईडने आणि आपल्याला समोर आता जायचं आहे. समोर गणपती बाप्पाचं मला दिसतं आहे डोंगराच्या ह्याच्यात. तिथे त्यांचं दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं. त्या समोर आपण जात होतो ते पण दर्शन तुम्ही घेऊ शकता. गगन मोरिया असं त्यांचं नाव आहे. हे आहे गगन मोरिया. सो हो बरोबर वाटतं त्याचं. आणि इकडे पण मस्त असं दृश्य समोर दिसतात. आपण नंतर इकडे येतं दाखवू दृश्य. आपण आता सध्या इकडे गगनगडात आपण येतो. गगनगिरी महाराजांच्या गगनगड खाली आपण गाडी लावू प्रयत्न काहीतरी जाऊया. असं आलो इकडून आणि इकडून आपण सध्या आतमध्ये आलो खाली आणि सगळं इकडून वेगळे आलो. सो गाडी आपली लागली आहे आणि मस्तपैकी असं नजारो. पावसात भारी वाटलं असं नजारो मस्तपैकी. आणि इकडेच आपलं श्री क्षेत्र गगनगिरी आश्रम म्हणजे किल्ले गगनगडमध्ये आपण आहोत. सो मस्त इकडे झेंड्यामध्ये फडकतात. जरा जाऊया दुपारची वेळा बघू पाय वगैरे पडूया. सो चला आपण पोचला तर वरती जाऊया. तसं पाय वगैरे पडूया जाऊया. सभा मंदिर म्हणून आहे. माकडांका दाखवतात आता. खाली वाटतं मस्त असं शांती. खाली पण भारी आहे मस्त वेगळी. पाहिजे तर आणि एक घ्यावा नाही तर काय चला जाऊया. पण इकडून आला पायऱ्या वगैरे मस्त बांधलेली आहेत. ऊन मात्र कडक. पावसात भारी वाटत माझ्यामध्ये. कदाचित इकडे पार्किंगची वगैरे सोय केली जातात. तिथे आपण गाडी लावला आपली. इकडे झेंडो लावतात का माहिती नाही कदाचित. सो तुमका मी जो रस्तो झालो ना न्यू तो ह्यो हा. हो बघा ह्यो खाली आपल्याला वैभववाडीत जात असतो. ऑलमोस्ट बघू शकता.
टाकूच. अजून पायऱ्या अजून बाकी आहेत. जवळजवळ तरी 1 2 3 4 6 7 9 तरी पण जास्तच पायऱ्या वाटतात मग काय. 100 150 तरी 250 पायरे असतील. हे जरा पायरी चढूया आणि वरती जाऊया. फिरा होतं माझ्याकडे जे बंद केला ना त्याच्या पुढे फक्त 1 टन मारला होता. हेच होता. 5-6 पावला चालला आणि परत चालू करतो लागलो. ते अवेलेबल हा की नाही चालू माहिती नाही. ओके त्या चप्पल काढून हातपाय धुवून दर्शन घ्यावे. हातपाय का धुवायची माहिती नाही. चप्पल आपण ते काढला. तरी हातपाय धुवा. आता पाय धुया. हातपाय धुया थोडंसं आणि नंतर मग आपण दर्शन घेऊया. आणि इथं महाप्रसाद चालू आहे म्हणतात. सो बघू असेल तर तुमका नक्की आपण खाऊया आणि तुमका पण दाखवूया. सो आधी पहिले हातपाय धुया. हातपाय धुता तुमका भेटताय जस्ट चिलाव. थोडे हातपाय धुतले तोंड वगैरे धुतले. सो आता आपण दर्शन आलं तर दर्शन इकडे या. सो दर्शन वगैरे करूया. जाऊया. अवेलेबल आहे का मला माहिती नाही. कॅमेरा घेऊन जायला नको. इकडचं फक्त दर्शन घेत आहे. देतो काय पाहिजे शिरा पाहिजे ना. बस बस थँक्यू. जस्ट मग अशी पाणी पिऊन येऊ तिकडे. हातपाय धुवायला आलं तर तिकडेच इकडे ताटबीट धुवायचं. साबणाचं पाणी घ्यायचं थोडंसं. हाताचं वाजत जसं आपण बाथरूममध्ये गेलं तसंच करायचं. आणि धुवून वगैरे ते ताट आपण इथे ठेवलेलं सुकत. असं विषय जेवला वेळला थोडंसं बसता. वाजले जवळजवळ 1:30 सुद्धा बसले आहेत माकड. काय खातात जेवण जेवतात. हां घेऊन बिन द्यायचा हातात जो त्यामध्ये भीती वाटतं. माझं कसं खाता असं अन्नछत्र इकडे चालू असतं आणि कायम असतं. म्हणजे तुम्ही कधी पण आलात ना दुपारी 1 ते 2 या वेळेत अन्नछत्र चालू असतं. म्हणजे तुम्हाला महाप्रसाद भेटून जाऊ शकतो. सो तसंच आपण आराम करूया इकडे. तसं आपण इथे आलो तिथे तिथून थोडंसं आतमध्ये इकडे गेलंच की ते सांगतात लोक की जेवण वगैरे जेवणा टायमिंगला तर तुम्ही जेवण वगैरे तुम्हाला भेटून द्या. जरा जरा आमची माकडं जरा त्रास देतात इकडे. ठीक आहे. ती बजरंगबलीसुद्धा होतात ते. तर इकडे मस्त काय नाही कसं आहे. पण जास्त करून देऊ शकत नाही काय पण तुम्ही काय वगैरे करू शकता. सो कसं आहे इथे तुम्हाला जातं ज्याचं विष्णू आहेत त्याच्यावरती शेषनाग असं एक असं इथे केलेलं आहे. सिमेंट असं वापरून वगैरे असं मस्तपैकी असं हे केलेलं आहे. आणि चालेल कारण तिथे ते भक्तनिवास असू शकतो. मला पण काही त्याची हे नाही सुकट शकतं काय म्हणते. इकडे वरती हेच आहे. खाली बघू शकता मस्त असं वातावरण. बोलो वगैरे जेवण झालं. देवाने आपली काळजी केली जेवणाची. आपण प्रसाद वगैरे घेतला. सो आपण इकडे देऊ. सो आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. बट तुम्हाला बाहेर नंतर अन्नछत्र आहे आणि इकडे जाऊन मग तुम्हाला ते हातपाय वगैरे धुवायला सांगतात. सो इथून तुम्ही वरती येता. सो नक्की तुम्ही आला तर नक्की भेटा. गगनबावडा तिथं असतं. नक्की थोड्या वगैरे काढून गगनगिरी मायाच्या मठापर्यंत नक्की या. मस्तपैकी असं होतं. खालचा आपला तो खाली जायचं वगैरे बरं आहे. हा नंबर तुम्ही घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करून फक्त निवाससाठी तुम्ही बुक करू शकता. भक्त निवासचे असं काय पैसे वगैरे काय नाही. आणि इकडे काही कार्यक्रम होतात. सो ते तुम्ही पॉज वगैरे करून बघू शकता. दैनंदिन कार्यक्रम वगैरे कार्यक्रम सूचना या. आणि अन्नछत्र इकडे मस्तपैकी असं काय नाही काय प्रत्येक ठिकाणी काय नाही काय. हे अर्जुन वगैरे म्हणजे ह्या महाभारतातील सीन आहे. सो असं आणि इथे भक्त निवास आहे. भक्त निवास एकदम फ्री असतं. म्हणजे ॲक्च्युली फ्री म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे तुम्ही आलात तुम्हाला काय वाटलं त्या हिशोबाने तुम्ही पैसे देऊ शकता. पैशाचा असा काही विषय नाही. एवढेच पाहिजे तेवढेच पाहिजे. फक्त जेव्हा कार्यक्रम असतो जे मोठे कार्यक्रम असतात जसं दत्त जयंती वगैरे तेव्हा त्याला आधीच सांगावं लागतं जेणेकरून
आधी सांगावं लागतं, जेणेकरून कसं माहिती आहे तुम्हाला बुकिंग भेटते. सो तुम्ही बुकिंग नंबर दिलेला आहे कार्यालयाचा, त्याका फोन लावून तुमका येऊचं असं तुम्ही आधी सांगू शकता. सो असं विषय. आणि मस्तपैकी असं गडावर आपण आहोत. आपल्याला येऊचा पावसात येऊचा 100%. पावसात मी तुमका येणार आणि इकडे दाखवणार कुठे कुठे काय काय. सो कदाचित ते मस्जिद पण आहे तिकडे, कसलं तेवढं आता माहिती नाही. आपल्याला आता वरती जातं शंकर मंदिर, विठ्ठल मंदिर, पंचवटी, पाण्याचे कुंड, दक्षिण बाजू बुरुज, उत्तर बाजू बुरुज, गगनगड, प्रदक्षिणा मार्ग. असं ऑलमोस्ट तुमका सगळा यासाठी राईटला आणि ध्यान मंदिराच्या लेफ्टला. सो आपण इकडे जात नाही आता, इकडे जाता. सो चला जाऊया इकडे. सो खाली घाटातून तुम्हाला हा दिसतो असं म्हणतात. तर बघूया तुम्हाला आतमध्ये काय आहे. वरती चढणं चुकीचं आहे, बट तुम्हाला दाखवण्यासाठी चढतो आहे. एवढं चढू शकतो तुम्ही, पॉज करून वाजू शकता. सो हा पुतळा, आपण पुतळ्याच्या खाली आहे. आणि आपण हा जो भाग आहे ना, हा वरती आहे. आपण खाली आपलं देव जिथे आपण पाय वगैरे पडलो, आणि हा वरचा आहे. अक्षरशः पाय नको वाटतात, तापले आहेत. अशा परिस्थितीत पण तुमका म्हणता दाखवूया. आपण पण पहिल्यांदाच येतो. मस्त बघी वातावरण. तुम्ही आरामात 1-2पर्यंत जर आलात तर जेवणाची सोय आहे इथे, काय टेन्शन घेऊ नका. आणि मस्तपैकी हा खालचा नजारा तुम्ही एन्जॉय करा, मस्त वाटतं. सो वरून तुम्हाला दर्शन. सो हे एक मंदिर, ध्यान मंदिर म्हणून आहे. सो इकडे वरती माझ्यामध्ये दशावतार ह्यांच्यापैकी परशुराम अवतार, वराह अवतार, काही मत्स्य अवतार. सो अशा अवतार आहेत जे माझ्या हिशोबाने मागा जे दिसले ते तुमका मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मंदिर आहे. सो तिकडे असं खूप अनेक असं तुम्ही फिरू शकता. इथे हा येऊन विदाऊट चप्पल फिरून दुपारच्या टायमिंगला खूपच कठीण आहे, बट फिरावं लागतं कारण की आपण बरोबर मंदिराच्या वरती आहे. सो असं प्रसन्न असं मंदिर, शांत आहे. तुम्ही एक त्याचा कार्यक्रम असेल त्या दिवशी थोडंसं माझ्यामध्ये गडबड असू शकतो, नाहीतर खूपच शांत असं मंदिर आहे, बघू शकता. सो वरून दर्शन घेता तुम्ही, वरून दर्शन घ्या. ही तोफ आहे, अजून एक तोफ आहे, चालू आहे की नाही काही मला माहिती नाही, जो तुम्ही मला विचारलात तर असं. सो हा पण वरचा भाग, आपण बरोबर वरती आहे. आणि इकडे सगळं आपण तिकडून येतो. सो इकडे एंट्रन्स आहे. सो असा भाग वरून पण असा दिसतो. मस्तपैकी असं वातावरण, भारी असं वातावरण आहे. माकडं वगैरे आपली एक मजा करतात, मस्तपैकी मजा करतात. ही एक तोफ आणि मस्तपैकी असं वातावरण वरती भारी वाटतं आहे. सो बघू शकता. तुम्हाला एक रील्ससाठी एक रील्स नक्कीच काढून घ्यायची. सो मस्तपैकी असं वातावरण आत नाही, कारण की इकडे सगळे माकडं वगैरे सगळे आपली बसली आहेत. या माकडा दिसत नाही, पण त्या लक्ष दिलं नाही. एक आता त्या लक्ष दिलं इकडे जवळ जातो. आंबच राहा घेऊन जायचं. सो इकडे माकडं असो, त्यांना आपण डिस्टर्ब नको करूया. आणि आपण थोडंसं देवात जाऊया, पाय पडूया आणि मग नंतर हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. वाजले 2. सो आपण लवकर जाऊया खाली. ब्लॉग पण टाकायचा आहे आपला, पण कदाचित ब्लॉग अजून आपण इकडे असल्यामुळे ब्लॉग काय जमणार आहे. बघू, जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करू. तर तुम्ही आज जो आपला ब्लॉग जाणार आहे ना, तो ब्लॉग जाणार आग्नेवाडीचा. सो आग्नेवाडीचा ब्लॉग आज जाणार आहे. सो त्याच्यामुळे कधीचा ब्लॉग आहे तो तुम्ही नंतर विचारायला. जेवण मिळून झाला आणि आपण आता खाली येऊ आणि आपण आता निघूया. वाजल्यात बरोबर 2:11, 2:15 झालेत खरा. आणि आपण आता चाललो खाली. सो खाली जाऊया. मस्तपैकी असं वातावरण, मस्तपैकी असं आपलं दर्शन झालेलं. सो हळूहळू आता आपण आपल्या घराचं दर्शन घेऊया. आपल्या इकडेच येऊचा, पण असा जाऊन असा येऊचा. सो असं विषय ह्या आपण वैभववाडी जाऊचा खाली. सो असं विषय. आणि आपण आता हळूहळू खाली जाऊया. मस्तपैकी असं वातावरण, मस्तपैकी असं त्यासाठी पण दर्शन दाखवतो तुमका मी. मस्त तुम्हाला ब्लॉग थोडंसं मोठं असतात, पण मस्त जा एवढं भारी असं वातावरण. आणि मस्त पावसात माझ्या मते बेस्ट आहे गगनबावडा गावचा. पण तर आता कसा यायचा, त्यावेळी सिच्युएशन अशी गोष्ट आहे की बघा इकडून असं इकडे जाऊचा. सो एवढा लांब आहे. सो आपण आता तिकडे वरती होता. सो हळूहळू आपण आता खाली जाऊया. मस्तपैकी असं वातावरण पण आता गेलेलं. आणि त्याला होऊ ना म्हणून संध्याकाळी आणि चांगला वाटत असतात. आणि कदाचित माझ्या मते पावसात तर खूप भारी असतात, पण थोडंसं डेंजरस घाट तयार होता हो पावसात थोडंसं. त्याच्यामुळे थोडंसं भीतीदायक असतं वातावरण. पण आपण त्यातल्या ट्राय करू आरामात येऊचा. सो आणि तुमका आपण पावसातली पण ह्याची ब्युटी दाखवूया. सो नक्की आपण येऊया इथे.
सरबत खा सरबत. धन्यवाद. 2:15 आपण आता गगनगिरी महाराजांच्या मठातून आता आपली आपण रवानगी करतो आणि आपण नक्की येतो आहोत थोड्या म्हणजे जवळजवळ आपण आता सध्या चालू आहे 2-3 महिने नक्की येऊ. आता सध्या तरी आपण इथून निघू कारण की पावसात मजा यायची आणि पावसात आपल्याला नक्की येऊचा. सो आपण नक्कीच नक्की येऊ. मी सो चला आपलं झालं आहे आपण आता जाऊया घरी. सो चला. नवीन रोड जो केला आहे ना तर हा जो रोड केला आहे जो तिकडचा रोड आहे ना तो दोन्ही ट्यून करून तो सिमेंटचा रोड केलेला आहे मस्तपैकी असा. त्याच्यामुळे थोडंसं मस्तपैकी मला वाटतं. हे रोड जो आता नवीन केलेला म्हणतात तो नवीन केलेला गगनबावड्याचा रोड तुमचा आज सध्याची कशी जात आहे 4 मार्चच्या आणि आजच्या आज आहे पुढे पुढे दाखवते कसं काय काय अजून काय असा. आणि बघू शकता तुम्ही इकडे सगळं तोडफोड झालेली असा. सगळा इकडचा खवळाने काढल्याने वाटतं त्याच्यामुळे ही जागा पेस वाढलेलो असा. आणि मस्तपैकी असं 2x तरी केलेलं त्यासाठी रोड पहिल्यापेक्षा ॲज अ बेटर नाव. आणि जो हे टर्न होतो ना हे टर्न एवढं बेकार होतो पुढचं टर्न दाखवतो बहिणी तो टर्न हेच बेकार आहे. सो तो एक टर्न होतो ना तो जरा एक पैशाची बेकार होती त्या टर्नची पण तो टर्न आता व्यवस्थित मला वाटतं. आणि म्हणजे एक छोटंच वाटतं खरं म्हणजे भाऊ केलं असतं बट पहिल्यापेक्षा खरंच मोठं आहे. तर तो बरी सिंगल रोड होतो थोडंसं 2 साईडला 2 गाडी जाऊ शकते. सो आता तो जो टर्न आहे ना टर्न सगळ्यात भारी टर्न आहे. आम्ही लास्ट टाइम जेव्हा इकडे येतात तेव्हा फोटो काढलेला. आता फोटो लय वर्ष आहे 2016 आय थिंक समथिंग त्यावेळेची गोष्ट आहे. त्यानंतर आता आम्ही खूप वर्षांचा 2025ला मी येतो त्याच्यानंतर जवळजवळ ते 4 आणि हे 5-9 वर्षांचं मी नाही येते. व्यवस्थित बघू शकता तुम्ही असं वाटतं. हो बघा हो टर्न म्हणते मी जागच्या जागीच टर्न जागच्या जागी का म्हणतात जागच्या जागीच टर्न असणार. इथे आपण एकदा फोटो काढलेला इथे या साईडलाच हा जो स्पॉट आहे तो बस स्पॉटला. आणि यावर्षी पहिल्या दिवशी आम्ही तिकडे गेलो ती बस सीट होता कदाचित मी त्यावेळी. मस्त विकास वातावरण. तिथे होतो आपण तिकडनं इकडे बघितलं आणि आता परत आपण तिकडे बघतोय. सो गगनगिरी महाराजांचा मठ आपण इकडून बघू शकता. आणि हा जो रोड आपल्या होतो दिसत होता तो व्यवस्थित. आणि माझ्यामध्ये गाडीचं काम चालू असल्यामुळे इथं. आणि ॲक्च्युली अजून एक सांगायचं म्हणजे आपणच आहे 4 तारीख आज आणि आपणच पहिले आहो कदाचित जे काही व्यक्ती होती की हा घाट आपण जो बघतो आहे कारण की अजून मोठे वाहनांची अजून ह्याच्यात ये जा केली नाही त्याची चालू. छोटे वाहनं जातात म्हणजे मग तो एक जो तुम्ही ट्रकवाला बघितला असतं त्याची कामच करू केलं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. पण अशी मोठी वाहतूक अजून त्यांनी चालू केलेली नाही प्रॉपर. त्याच्यामुळे ह्या घाटातून थोडंसं अजून प्रमाण कमी आहे लोकांचं थोडंसं विषय असा. आणि आपण तिकडे होता सो आपण तिकडून आपण इकडे होतो गगनगिरी महाराजांचा गड तो बघत आहे. सो असं विषय असा. आणि आपण आता जाता खाली सो चला जाऊया खाली. आणि बस तुम्ही बघू शकता नवीन जो केलेला होतो दिसतंय आता व्यवस्थित. सो थोडासा गगनगिरीचा थोडासा जो व्ह्यू आहे त्याचा तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता. बरोबर आपण खाली आहे त्याच्या ठिकाणी थोडं अजून जसा चालू आहे बघा. खाली पण म्हणतो काम चालू आहे मला समजत नाही ते म्हणतात काम झाला म्हणून बाजूचा काम झाला नाही. सो एसटी जाता काय माहिती काय विश्वास. सो चला जाऊया. वैभववाडीचा काम आहे वैभववाडी तू गगनबावडा. सो खाली पण काम चालू आहे मला समजत नाही चालू काय केलं ते काय समजा. खाली पण काम चालू आहे ऑलमोस्ट म्हणून खूप चालू घाटात. त्यामुळे जात असाल तर आरामात जावा. आणि ही पूर्ण मशीन बघा सिमेंटची पूर्ण सिमेंटचं वगैरे डायरेक्टच बनवत ती. सो आणि पुढे चला तर त्याच्यामध्ये आरामात येत असतं आरामात येवा पुढे काम चालू आहे बघू शकताच तुम्ही. बघू शकता तुम्ही अजून काम चालू आहे त्याच्यामध्ये घेत असाल तर जावा रोड ओपनच आहे पुढे पण तर सावकाश जातो लागला त्याच्यामध्ये तर सावकाशच जावा.
असं विषय आहे. जाऊ शकतात तुम्ही, बाईक असेल तर अतिउत्तम, नाही फोर व्हीलर असेल तर पण तुम्ही जाऊ शकतात. फक्त एवढं की जरा बघून जाऊ काय, सावकाश जावा जेणेकरून तुमका बरा पडेल. आणि जो रोड ना त्या रोडने जावा, वरतीच्या रोडने जाऊ चला नको वरती मध्येच काहीतरी बनवत असेल तर आणि वांदे. सो चला ह्या रोडने जाऊया पुढे. आता किती वैभववाडीला आम्हाला आमका पण समजत नाही. सो असं विषय झालेला आमका पण. सो चला जाऊया पुढे जाऊया. वैभववाडीत वाजा लिंबू सरबत पिऊया, थोडंसं थंड होऊया. बघू शकतात वाजले जवळजवळ 4 वाजले 4. सो आपण बसला पुण्यात असं इला काय तर भगवदा इकडे वाजला पडी बांधता बाथरूम आणि इकडे संडास. बरोबर ना रे, छोटं संडास होता. आंबोदा वगैरे लावता इकडे. गेलोस तू बारी ठेवच्या नंतर मग ते होय होय तिसऱ्या आपण आता पोचलो घरी आणि वाजल्यात बरोबर 4:03 झाले आणि आपण घरी पोचलो. मस्तपैकी असा आपण गेलेला आणि मस्तपैकी असा शूट झाला. आणि आपण गगनबावड्यात गेलो, गगनगिरी महाराजांच्या मठात पण गेला आणि तिकडे मस्तपैकी असं शूट वगैरे झाला, मस्तपैकी दर्शन वगैरे झाला. महाप्रसाद वगैरे पण मस्त होता. तर तुमका दाखवलो आहे. तुमका कसं व्हिडिओ वाटलं नक्की सांगा. असेच माझे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका माझ्या नवीन व्हिडिओ भेटत जाते. त्याच्यानंतर मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट. आपली काळजी घ्या.